वहिनी साहेब, आम्ही ऐकलं शहाजीराजे सिंदखेडला गेले. हो, साखरेची थैली घेऊन गेले. ते निमित्त आहे हो, फक्त सांगायला. पण खरं कारण तुम्हाला ठाऊक आहे ना? हो, ठाऊक आहे. कमाल झाली. म्हणजे इतके वर्षात आम्ही तुम्हाला ओळखलं नाही असं म्हणा की. का? त्यात कसली कमाल? नाही म्हणजे खरं कारण तुम्हाला ठाऊक असून सुद्धा तुम्ही इतक्या शांत. दादासाहेब, तुम्हाला जे काही म्हणायचंय ते स्पष्ट म्हणा. आमचे आबासाहेब मोगलाईत गेलेत हे ठाऊक आहे, पण ते रयतेसाठी गेले आहेत. आमचं सिंदखेड अशा सीमारेषेवर आहे जिथे रयतेला कायम जीव मुठीत घेऊन राहावं लागतं. त्यामुळे आबासाहेबांनी रयतेसाठी काही निर्णय घेतला असेल तर आम्ही तो. थांबा थांबा, तुम्हाला कोणीतरी चुकीची माहिती पुरवली आणि खरी माहिती दडवून ठेवली. यापेक्षा वेगळं काय असणार? आम्ही सांगतो. वजीर आझम मलिक अंबर साहेबवर जीवघेणा हल्ला झाला आणि त्याचा आळ तुमच्या आबासाहेबांवरती आला आणि म्हणून ते मोगलाईत गेलेत. आता शहाजीराजांना जी दौलताबादवरनं बोलावणं आलं त्यात त्यांच्यावर ही जबाबदारी दिली की त्यांनी दुश्मनाला संपवावं. म्हणजे तुमच्या आबासाहेबांना मारावं. आता तेच दुश्मन झाले नाही का? अहो, नाहीतर साखरेची थैली घेऊन एखादा मनसबदार स्वतः का जाईल? नाही नाही, असं नाही होणार. असं होणं शक्यच नाही. कोणीतरी उगीच आपल्या आपल्यात संघर्ष लावून देते. असं होणं शक्यच नाही. ठीक आहे, तुम्हाला तुमच्या स्वारीवर जरा जास्तच विश्वास आहे ना? मग आता वाट बघा. बघूया सिंदखेडवरून काय वार्ता येते ती. डोळ्याची पापणी सुद्धा मिटायची नाही. आतमध्ये चालत येणारा नातेवाईक असला, अगदी जावई जरी असला, तरी कोणावरही विश्वास ठेवायचा नाही. आमच्याकडे आणि आबासाहेबांच्याकडे पूर्ण लक्ष ठेवायचं. आम्ही काय तो इशारा करू. कसली एवढी तयारी आणि कसले इशारे करणार आहात? आबासाहेब, आपल्यावर आक्रमण करायला कोणी येऊ, आम्ही त्यांना बघून घेऊ. काय म्हणजे तुम्ही अगदी मनाशी पक्क करूनही टाकलं की शहाजीराजे आमच्यावर समशेर चालवणार म्हणून? कासिम खान, काम हुआ? जी हुजूर. अब देखना, अपने जज्बात को काबू में रखना इनके बस की बात नहीं होगी. अब देखो ये मराठे आपस में कैसे लड़ते हैं और एक दूसरे को मार गिराते हैं. हुजूर, मलिक अंबर की ताकत कमजोर हो रही है. आपका मुस्तकबिल बुलंद है. आमीन आमीन. अब हमारा सीधा निशाना मलिक अंबर ही होगा, लेकिन कासिम खान, हमें होशियार रहना होगा. क्यों हुजूर? मलिक बहुत ही शातिर है. कब कैसी चाल चले पता भी नहीं चलेगा. इसलिए कासिम खान, एक काम करो, शहाजी राजा और लखोजी राजा, इनके पीछे नजरबाज रखो. उन दोनों ने आपस में एक दूसरे को रहमदिली दिखाई तो उनको खत्म करने का अच्छा मौका है. उनका वहम सपने में भी हमारे ऊपर नहीं आएगा. सुभान अल्लाह. ते काही नाही, तुम्हीच नाही तर आम्ही इशारा केल्याशिवाय कोणी काही करणार नाहीये. जी. कुठवर आलेत? नजरबाज सांगून गेलेत वेशीच्या आत प्रवेश केलाय म्हणून. आणि किती हजार सैन्य बरोबर आहे? सैन्य नाही आबासाहेब, मामुली शिबंदी आहे.
आणि सोबतीला भाऊसाहेब आहेत त्यांचे, संभाजीराजे. हो ना, मग इरादा अगदी स्पष्ट आहे. आई आबासाहेब, आपल्याला बेसावत ठेवण्यासाठी ही एक चाल असू शकते. सावध, घेरा. ही कुठली स्वागत करण्याची रीत आहे? आम्हाला अपेक्षित होती. मग तुमच्या अपेक्षेप्रमाणेच तुमचं स्वागत झालं असं म्हणा की. दत्ताजीराजे, आम्ही शस्त्र सुद्धा बाळगलेलं नाही. राजे, पातशाही दरबारात तुम्ही मुत्सद्दी म्हणून ओळखले जात आहे काय मला ठाऊक नाही का? आणि मारेकरी मुत्सद्दी असो व नसो, दत्ताजी त्याला सोडणार नाही. हात उलटे म्यान करा. शहाजीराजे, तुम्ही आहात म्हणून आम्ही ऐकून घेतोय. आम्ही इथं तुमच्या बरोबर का आलं ते समजलं का? तारासाहेब, तुम्हीही मनात गैर आणू नका. आणि दत्ताजीराजे, तुम्हीही मनात काहीही गैर असेल तर काढून टाका. आम्ही इथं निजामशाही मनसबदार म्हणून आलेलो नाही, तर जावई म्हणून आलो. आमच्या सासऱ्यांना एक आनंदाची वार्ता द्यायची आहे. अरे वा, म्हणजे तुम्ही देखील आबासाहेबांसारखे सामील होणार तर चांगलंय. आम्ही इथं निजामशाही मनसबदार म्हणून आलेलो नाही, तर जावई म्हणून आलो. आमच्या सासऱ्यांना एक आनंदाची वार्ता द्यायची आहे. अरे वा, म्हणजे तुम्ही देखील आबासाहेबांसारखे सामील होणार तर चांगलंय. दत्ताजी राजे, अहो शब्द न शब्द इथं कशाला वाढवताय? ते काय म्हणाले ऐकलं नाहीत का? चला या आत या. आबासाहेब, खरोखरच चांगली वार्ता आहे का नुसत्या थापा मारतात कळू दे की. अहो, आम्ही थाप मारायला वेरूळवरनं सिंदखेडला येणार आहोत का? एवढंही कळत नाही. दादासाहेब, दत्ताजी राजांचं म्हणणं रास्त आहे. त्यांच्या मनात संशय असणारच. आम्ही स्पष्ट करतो, तुम्ही थोरले आबासाहेब होणार आहात. आणि तुम्ही मामासाहेब. हीच वार्ता साखऱ्या घेऊन आलोय. जिजा कशा आहेत? शंभू महादेवाची कृपा आहे मामासाहेब. जिजा, तुम्ही अशा एकट्या का बसल्या आहात? सांगितलं होतं ना असं बसायचं नाही म्हणून. तडक आमच्या दालनी निघून यायचं. तुमची स्वारी सिंदखेडला गेल्यामुळे तुमच्या मनात जी भीतीची जळमट झाली ती आधी काढून टाका बरं. हो, आम्हालाही खात्री आहे. पण हो, इथं नको नको ते बोललं जातंय. तुम्ही काही तुमच्या स्वारींना ओळखत नाही का?
ते काय तुमच्या आबासाहेबांना मारायला जाणार आहेत? आम्ही स्वारींनाही ओळखतो आणि आबासाहेबांनाही ओळखतो. दोघंही अनपेक्षित वागतात, पण काहीही झालं तरी सुवर्ण मध्य काढतात. मग आता कसं बोललात? आम्हालाही तुमच्या बोलांनी हुरूप आला. आम्ही काय विचार करत होतो ठाऊक आहे का? त्या दोघांचाही तुमच्यावर खूप जीव आहे. तुम्ही जरी इथे असलात तरीही तुम्ही सतत त्यांच्या सोबत असता. तुम्ही त्यांच्या बरोबर असल्याची जाणीव त्यांना सतत राहील. म्हणजे एकमेकांना अपाय करणार नाही असंच म्हणायचं आहे ना? नाहीच करणार. आम्हालाही असंच वाटतं. आणि त्यासाठी आम्ही शंभू महादेवाला आणि रेणुका मातेला परत परत हेच सांगतोय की काहीही अघटित घडता कामा नये. देव करो आणि तुमची प्रार्थना खरी ठरो. ठरणारच. तुम्ही हे घोर घेऊ नका. नक्की खरी ठरेल. आमचा विश्वास आहेच. आणि हो, आमच्या आत्याबाई साहेब आहेत तिथे. त्या काही अघटित होऊच देणार नाहीत. हो, आमच्या आऊसाहेब आहेत की. आणि हो, एक विसरताय. त्यांना जेव्हा कळेल त्यांची लाडकी लेक आता आऊ होणार आहे, तेव्हा काय करू आणि काय नको असं होईल. किती आनंद होईल ना. मग का अशा आनंदाच्या क्षणी नाही ती संकट सामोरी येतात? का नको नको त्या अडचणी उभ्या राहतात? बघा बरं, तुम्हीच आम्हाला तीर देता आणि स्वतः कसदिल होता. असा विचार करू नका. या संकटाच्या पलीकडे एक गोड वार्ता देणार आहात तुम्ही. एका छोट्याशा जीवाचं आगमन होणार आहे. ते दुर्लक्षित नका करू. समजलं? काय? हो, आपल्या जिजाऊ होत आहेत. वार्ता आणि साखरेची थैल घेऊन स्वतः जावई बापू आलेत. काय? शहाजीराजे स्वतः आलेत? अगो बाई, रेणुका माते, आपल्या जिजा आई होणार आहेत. आता तूच त्यांची काळजी घे बाई. रेणुका माता घेईलच, पण आपण नको का जायला? काय हो धाकल्या बाई, आपल्या जिजांना बघायला आपण नको जायला? हो म्हणजे काय? जायलाच हवं. त्या आपलीच याद करत असणार. अहो, आम्हालाही तसंच वाटतंय. पण स्वारींनी कसं सांगितलं बघितलं ना? नाही म्हणजे आम्हालाही आनंद झालाय, नाही असं नाही. मग थोरल्या बाई उगाच का म्हणाल्या? तसं नाही. आम्हाला अनेक गोष्टींचं भान बाळगावं लागतं. तुमच्यासारखं नाही ना. जिजांची वार्ता ऐकून सुद्धा? हो, तरी सुद्धा आम्ही आता मोगलाईत आहोत. आणि जिजांचं ठिकाण येतं निजामशाही. हा विसर पडेल का? आम्हाला बऱ्याच गोष्टींचं भान बाळगायला हवं. ते काही नाही धाकल्या बाई. आता स्वारींना कसं तयार करायचं हे तुम्हीच बघा. असं काय? आमच्यावर काय ढकलताय? कारभाराचा विषय येतो. आमचं ऐकणार आहेत का ते? थोरल्याबाईंचं ऐकतील. खरं सांगू,
आता ना आमच्या डोक्यात काहीच शिरत नाहीये बघा. कारभार, निजामशाही, मुघलशाही काहीच नाही. आम्हाला ना आमच्या फक्त जिजा दिसतायत. मग हेच स्वारींना सांगा, अगदी रेटून सांगा, म्हणजे ऐकतील. मग ते तयार होतील. आम्ही तयारीला लागतो. 4 पदार्थ जिजांसाठी घेऊन जावे लागतील. असंच जाऊन चालणार नाही. मधल्याबाई, आम्ही सुद्धा येतो मदतीला. थोरल्याबाई, स्वारीना तुम्ही सांगा. हा, चला. रेणुका माते, आता तूच वाट दाखव बाई. आम्हालाही जिजांना भेटायचं. मग अशी भालाईत चौक्या पाऱ्यावरची मंडळी यांच्या हातात शस्त्र होती तेव्हा तुम्ही शांत होतात. मग आता काय झालं? आम्ही वार करू असं वाटलं का? बिलकुल नाही. मगाशी आम्ही शांत होतो कारण तुमच्या आज्ञेशिवाय कोणी शस्त्र चालवलं नसतं ह्याची आम्हाला खात्री होती. पण आता इथं एकटं असताना जर कोणी शस्त्र घेऊन आलं असतं तर? बसा बसा. एक निरीक्षण नोंदवू. तुम्ही जितके शांत आहात तितकेच सतर्क, बरोबर? रास्त. आबासाहेब, तुमचं निरीक्षण चुकेल कसं? आता आम्ही एक निरीक्षण नोंदवू. आपण आजोबा होणार हे ऐकून आपल्याला आनंद होण्यापेक्षा दडपणच जास्त आलंय, बरोबर? तुमचंही निरीक्षण चुकणार नाहीच. आपण मोकळेपणानं बोलावं असं आम्हाला वाटतं. तुम्ही फक्त साखर घेऊन आलेला नाही आहात, तुम्हालाही आम्हाला मारण्याचं फरमान आहे, बरोबर? हो, आहेच. बरोबर. मग काय? म्हणजे फरमान पूर्ण करणार की बगावत? आणि तसंही आम्ही तुम्हाला आमचा मनसुबा कळवला होताच. तुम्ही मुघलांच्यात यावं असं आम्हाला वाटतं. ह्या उलट आम्हीच तुम्हाला निजामशाहीत परत न्यायला आलोय. काय? फरमान मारण्याचं आहे, परत नेण्याचं नाही. नाहीच. ही वाट शंभू महादेवानं आम्हाला आत्ता दाखवली. थोडस ह्या सगळ्याच्या मुळाशी गेल्यावर दाखवली. सगळ्याच्या मुळाशी? आता आपण दोन्ही बाजूनी बघू. सगळ्यात महत्वाचं म्हणजे निजामशाहीत तुम्ही 12,000 सरदार होता आणि इथे फक्त 5,000. नाही, असा विचार होणार नाही. लहान डबक्यातला मोठा मासा असणं आणि मोठ्या समुद्रातला लहान मासा असणं यात फरक हा असणारच. नाही तरी सुद्धा सैन्य, फौजफाटा, दौलत यात वाढ झालीच नाही. तशी वाढ झाली असती तरी आम्ही समजलो असतो. आबासाहेब, आपण सगळे मराठे एकत्र असण्यातच आपला फायदा आहे. आपण जर वेगळे झालो तर सगळ्यांचंच नुकसान आहे. राजे एक विसरताय. वजीर आझम यांच्यावरच्या हल्ल्याचा संशय आमच्यावर आहे.
तो नाहीसा होणार नाही, मग परत येण्यात धोका नाही का? आबासाहेब, आता जरा त्यांच्या बाजूने विचार करा. आज आपल्याला निजामशाहीची गरज असण्यापेक्षा निजामशाहीलाच आपली गरज जास्त आहे, नाही का? अहो, मराठा बारगिरांच्या शौर्यावरच तर शाही टिकून आहे. म्हणजे आम्हाला मारण्याचं फरमान आम्ही विसरायचं म्हणत आहे? नाही, मग तुम्हाला संपवण्याच्या इराद्याने वजीर आजमने हे फरमान काढलं असेल असं आम्हाला वाटत नाही. मग तुम्ही मुघलांच्यात जाऊन त्यांची ताकद वाढवताय, ह्या इराद्याने ते फरमान असावं. कुठल्या इराद्यानं फरमान काढलं हे ना तुम्ही सांगू शकत ना आम्ही, पण तुमच्या बोलण्यानं हुरूप आला हे नक्की. आता कसलाही विचार करायचा नाही, डोळे मिटून शांत पडून राहायचं. नाही, आम्हाला शांत पडून नाही राहता येणार. तुम्ही पुन्हा उठलात. अहो जिजाबाई, आम्ही काय सांगतोय, तुम्ही आमचं काहीच कसं ऐकत नाही. जाऊबाई साहेब, आम्हाला खूप अस्वस्थ वाटतंय. आम्हाला इथं असं शांत नाही राहता येणार. तुम्ही गोमाजी काकांना निरोप पाठवा. आम्हाला आत्ताच्या आत्ता निघावं लागेल. कुठे? सिंदखेडला. सिंदखेडला? आत्ता? अहो जिजाबाई, एरवी सुद्धा आपण रात्री अपरात्री निघत नाही, आणि आता तर तुम्ही 2 जीवांच्या असताना रात्रीचं निघणार? नाही नाही. जाऊबाई साहेब, अहो तिथं त्या 2 जीवांचं काय झालं असेल हाच विचार आम्हाला स्वस्थ बसू देत नाहीये. सासूबाई साहेब आल्या होत्या, त्यांना सुद्धा असंच वाटत होतं. आमची समजूत घालायला, आम्हाला धीर द्यायला आल्या होत्या, पण आम्ही ओळखलं खरा धीर द्यायची, समजूत घालायची गरज त्यांना होती. म्हणून मग तेव्हा जे सुचलं ते बोललो खरं, पण आता आम्हालाच राहवत नाहीये. जिजाबाई, अहो ऐका ना. नाही म्हणजे तुम्ही म्हणताय ते रास्तच आहे. हो ना, हो ना. मग गोमाजी काकांना बोलवा. चला चला. अहो आम्ही काय म्हणतोय ऐका ना. म्हणजे तुम्ही जाच, पण आत्ता नाही, सकाळी. तेही सासूबाई साहेबांना विचारू, आणि त्या हो म्हणाल्या ना तर आम्ही सुद्धा येऊ तुमच्या बरोबर. खरंच? हो, अगदी खरं. तुमचं तेवढं मात्र ठरलं नाही, पण आमचं सगळ्यांचं ठरलंय. आम्ही जिजांना भेटायला वेरुळाला जाणार. आम्ही आबासाहेब, सगळ्यांच्या शिबंदीत हा एकटा दत्ताजी जाधव पुरेसा आहे बघा. तुम्हाला कळत नाही का? बऱ्याच गोष्टी असतात. शिकाऱ्यानं रचून ठेवलेल्या सापळ्यात आपण अलगद सापडायला नको. नाही, नको. आम्हाला त्यातलं काही कळतच नाही असं समजा ना. राजकारण, कारभार, रयत ह्या गोष्टी आम्हाला कळत नाही. आत्ता आम्ही त्या सगळ्या बाजूला ठेवल्या. आऊ आहोत आहो जिजांच्या. सगळं जग जरी चालून आलं ना तरी आम्ही जाणार म्हणजे जाणार. आबासाहेब, आम्ही आमच्या इथे बहीण आहेत, आणि लाडक्या बहिणीला भेटायला आम्ही जाणार म्हणजे जाणार. अरे आमच्या लाडक्या नाही आहेत का? काळजाचा तुकडा आहे आमच्या, काळजाचा तुकडा. आम्हाला नसेल वाटत यावं म्हणून. वाटतं ना, वाटतं ना. बाकी सगळं बाजूला ठेवा आणि चला. कुणाचे मनसबदार, किती हजारी, किती महाली, सगळं सगळं बाजूला ठेवा
फक्त जिजांचे जन्मदाते म्हणून चला. बर, होऊ द्या तुमच्या मनासारखं. चला आबासाहेब, आम्ही गडीची व्यवस्था बघून येतो. आलोच. अब्बा हुजूर, अब तक लखो जी के इंतकाल की खबर आनी चाहिए थी. हमें भी उसका इंतजार है. कहीं ये मरहटे कोई नया दाव तो नहीं खेल रहे? हमारे साथ नया दाव वो सपने में भी नहीं सोचेंगे. आप ही कहते थे वक्त ताउम्र एक जैसा नहीं रहता. वक्त की तासीर समझेंगे तो कुछ भी मुमकिन है बेटे. यही तासीर हमें कुछ अलग लग रही है अब्बा हुजूर. अगर वाकई में वो कोई चाल चलेंगे तो हम उन्हें निस्संतान करेंगे. सब्र करो फतिमिया, सब्र करो. ऊपर वाला सबको मौका देता है. तुम्ही किती घोर लावून गेलात. हे बघा, कोणाला घेऊन आलोय. असं कसं? कोणीच नव्हतं. आम्हाला असे भास का होत आहे? हे काय? अहो, आम्ही आलोय. आमची दखल सुद्धा घ्यावीशी वाटली नाही का? आम्हाला वाटलं डोळ्यांच्या वाती करून आमची वाट बघत असाल. नाही नाही, आम्हाला ठाऊक आहे. हे तुम्ही नाही, आम्हाला भासच होत आहे. आता तुम्ही आबासाहेबांना पुढे कराल. अरे वा, आमच्या जिजांना अशी कुठली विद्या यायला लागलीये की न बघताच आम्ही दिसायला लागलोय. आम्ही काही हालचाल करणार नाही. सासूबाई साहेबांनी बघितलं तर म्हणतील इतक्या जोरात आता वळू नये. बर, हळू वळा. अहो, पण आम्ही काही एकटे आलेलो नाहीयेत. बघा तरी कोण कोण आलंय ते. आबासाहेब, आता वाकायचं नाही.
सगळे खरंच आलाय. मग तुम्हाला विश्वास वाटत नव्हता ना? नाही आबासाहेब, अहो तुम्ही येणार असेच भास होत होते आम्हाला. हो का? थोरल्याबाई, जिजांच्या वेळी तुमच्या चेहऱ्यावर जसं तेज होतं ना, अगदी तसंच तेज दिसतंय जिजांच्या चेहऱ्यावर. कुणाची नजर नको लागायला. जिजा, आम्ही आमचा शब्द मागे घ्यायला आलोय. तुमच्या बाबतीत आम्ही एकही शब्द काढणार नाही असं वचन दिलं होतं, पण आता नाही. तुम्हाला आणि तुमच्या बाळाला काहीही कमी पडणार नाही याची जातीने आम्ही दखल घेऊ. तुमच्या बाळाला आम्ही तयार करू. मग बघा कशी समशेर चालवेल ते. बाळानं या मामासाहेबांच्या पावलावर पाऊल ठेवून चालू देत, फक्त तापटपणा सोडून. रेणुका मातेची पूजा केलीत म्हणून बघा कशी प्रचिती आली. पाठवणीच्या वेळी आम्ही म्हणालो होतो पाळणा लवकर हलू दे, पण जिजा आणि राजे एवढे आज्ञाधारक असतील हे माहित नव्हतं. चला, आऊसाहेब वाट बघतायत. बघा लगेच कसा विषय बदलतात. बरं चला. चला चला. साहेब, तुम्ही काही बोलत नाही आहात आणि परत परत डोळे का बरं भरून येत आहेत? आपल्या लेकीला बाळ होणार आहे. जिजाऊ, काल तुम्ही या जगात आलात आणि एवढ्या लवकर मोठ्या झालात. तुम्हाला बाळ होणार आहे यावर विश्वासच बसत नाही. डोळ्यात साठवून घेतोय तुम्हाला. छान दिसतंय. घ्या. तरी बाईसाहेब बोलल्याच, आज त्या बाईंचा पाय निघायचा नाही. गोदा,
जिजाका, आता काय बी घोर घेऊ नका. आता मी आले ना. तुमची सावली परत आली हाय. आता तुम्हाला काय बी करू द्यायची नाही मी बघा. अहो साहेब, अहो काय चाललंय? काय करणार बाई, हैलट करीण आहेत. त्यांच्या माहेरच्यांना कौतुके वाटणारच. एरवी वाटलं असतं तर काही नाही, पण आता त्यांच्या बरोबर लखुजीराजे सुद्धा इथे आलेत. हे बाहेर कळणार नाही. त्यांच्यामुळे सगळ्या वाड्यावर टांगती तलवार राहायला नको. ते नंतर. पण तुम्ही म्हणाला होतात लखुजी राजांना मारायचं फरमान आहे. त्याचं काय झालं? काय माहित. ही वार्ता आम्हाला कासिम खान कडून समजली आणि कासिम खानला मियान राजूकडून. नाही, ती खरी नसणार. कारण काही घडलंच नाहीये असंच दाखवतायत सगळे. आम्हालाही ती शंका आली खरी, पण इथे कोणाचाच भरोसा नाही. आमच्या बंधुराजांनी काय शक्कल लढवली असेल. कुणी? शहाजी राजांनी? होय तर. म्हणजे कोणाचाच भरोसा नाही. कोण कधी पाठ फिरवेल काही सांगता येत नाही. इथे आपल्याच नातलगांचा नाही तर मियान राजूचा कोण देणार? जाऊ द्या, सगळे हसतायत ना, आपणही हसूया. आपल्यालाही आनंद व्हायला हवा. अब्बा हुजूर, किसका है? खुर्रम. खुर्रम नहीं, शाहजी राजा. पढ़ो. उन्होंने आपके फरमान को अंजाम दिया? बाप कौन है? सवालात किससे कर रहे हो? अरे पढ़ो तो सही. निजाम शाही का परचम बुलंदियों को छुए. इसी इरादे से सिंदखेड़ के लखोजी राजा जाधव वापसी के लिए मान गए हैं. आपकी इजाजत से पातशाह हजरत के दरबार में हम उन्हें बाइज्जत लेके आएंगे. अब्बा हुजूर, आपका फरमान क्या था और ये क्या अर्जी है? हमने पहले ही कहा था, ये जरूरत से ज्यादा होशियारी दिखाता है. इसको सजा मिलनी चाहिए. पहली दफा गलती से आप सही फरमा रहे हो फतेह मियां. अब्बा हुजूर, ये दोनों दरबार में आएंगे तब उनका वहीं पे कत्ल होना चाहिए. हम करेंगे. आने तो दो, उसके लिए 2 दिन जाएंगे. 2 दिन में कुछ भी हो सकता है. असं काय बघताय? आम्ही अजून तुम्हाला ओळखतच नाही हेच खरं. असं का म्हणता? तुम्ही तर आम्हाला चांगलं ओळखता. नाही, एवढी अवघड कसोटी तुम्ही किती कमालीच्या सफाईनं पार केली, आणि तेही प्रत्येकाला आनंद देऊन. आम्ही ही कल्पना सुद्धा केली नव्हती. वा, आज आमची एवढी तारीफ करताय. आमचे ग्रह आज उच्चीचे दिसत आहेत. तुमच्या वजीर आजमला सुद्धा कल्पना नसेल तुम्ही हे कोडं असं सोडवाल. ज्यांना मारण्याचा हुकूम होता त्यांनाच परत आणणं हे फक्त आणि फक्त तुम्हालाच सुचू शकतं. एक विसरताय, तुम्ही मध्ये आहात. आम्हाला याची तसूभर सुद्धा कल्पना दिली नव्हती. मग आम्ही मध्ये कशा?
जगातल्या प्रत्येक लेकीचा आपल्या जन्मदात्यावर किती जीव असतो सांगायला हवं का? मग तुमचा तुमच्या आबासाहेबांवर किती जीव आहे हे ठाऊक असताना आम्ही असं वेडवाकडं काही करू का? सुवर्ण मध्य काढणारच ना. का? आमचा जीव आहे म्हणून असं केलं का? आम्हाला हे वाक्य अर्धवट वाटतंय. आमच्या तोंडून वधवून घेण्यात चूक लाभतं. बरं, पूर्ण वाक्य असं: आम्ही सुवर्ण मध्य काढला कारण तुमचा तुमच्या आबासाहेबांवर जीव आहे आणि आमचा तुमच्यावर. तुमच्या तोंडून हे शब्द ऐकण्या एवढं सुख आम्हाला बाकी कशातच वाटत नाही. तुमच्या या शब्दांवर आमचा जीव ओवाळून टाकू.